Hello, good morning, friends, and welcome back in English lecture again. As you know that we have started the writing focus point, and the name of this point is summary writing. जो आपण point सुरू केलेला आहे मागच्या लेक्चरला त्याचं नाव आहे या ठिकाणामध्ये we can see that is summary writing. So friends, you know what? In last lecture we have seen the most important part, that this summary writing is easiest part, and we are discussing it. You are dealing it with the I think your 8th standard to 9th and definitely on 10th. But today we want to see that little deep. आज आपल्याला ही गोष्ट थोडीशी डीप पाहायची आहे स्टुडंट्स. ओके, आपल्याला समजलेलं आहे समरी रायटिंग म्हणजे सारांश लेखन, अँड देअर आर सम थिंग्स दॅट व्हॉट वी हॅव टू डू. आपल्याला त्या काय गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, दोज थिंग्स वी हॅव लर्न लास्ट डे. हेन्स वी आर doing we are taking again the रिव्हिजन ऑफ लास्ट लेक्चर. अँड फ्रेंड्स, कालच्या किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण ही गोष्ट पाहिलेली आहे की सर्वात पहिले काय करायचं आहे आपल्याला समरी रायटिंग लिहिण्याच्या थोडक्यामध्ये स्टेप्स. ऑलराईट, सी. मग सर्वात पहिले तुमच्या पुढे पेपर आल्यानंतर व्हॉट यू विल डू फ्रेंड्स, रीड द पॅसेज. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू रीड द पॅसेज. तुम्हाला पॅसेज वाचायचं आहे. नाव तुम्हाला पॅसेज वाचायचा आहे एंड मीन्स की तुम्हाला नुसताच वाचायचा नाही आहे पॅसेज, तर यू नो वॉट, यू लिटरली हॅव टू अंडरस्टँड दॅट व्हॉट इज द पॅरेग्राफ एक्झॅक्टली. काय पॅरेग्राफ आहे एक्झॅक्टली तो आपल्याला या ठिकाणामध्ये वाचायचा आहे, समजून घेईल या पद्धतीने. ऑलराईट, देन द सेकंड पॉइंट इज देअर दॅट फिक्स द समरायझिंग. आपल्याला काय समराईज करायचं आहे हे आपल्या माइंडमध्ये एकदा फिक्स करायचं आहे की दॅट दिस पॉइंट इज इम्पॉर्टंट, दिस इज कॅन बी. परंतु अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या माइंडमध्ये यू हॅव टू फिक्स इन युअर माइंड की आपल्याला काय समराईज करायचं आहे. ऑलराईट फ्रेंड्स, देन थर्ड वी आर लुकिंग दॅट आस्किंग क्वेश्चन. आता आस्किंग क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं की जे काही काही मोठे मोठे पॅरेग्राफ्स असतील, मोठे कदाचित काहीतरी त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल दिलेलं असेल. व्हॉट यू हॅव टू डू स्टुडंट्स, तुम्हाला काय करायचं आहे, त्या पूर्ण पॅरेग्राफवरती एक काहीतरी क्वेश्चन करता येईल का, अँड दॅट क्वेश्चन विल बी द आन्सर विच इज देअर इन दॅट पॅरेग्राफ. त्या पॅरेग्राफमध्ये त्याचा आन्सर आहे किंवा त्या पॅरेग्राफ इन्क्लूड असेल त्या क्वेश्चनमध्ये. अशा पद्धतीचा तुम्हाला असा क्वेश्चन करायचा आहे. आपण समरी रायटिंग लिहिताना क्वेश्चन त्या ठिकाणी लिहू शकतो. भरपूर क्वेश्चन लिहिण्याची गरज निश्चितच नाहीये फ्रेंड्स, राईट. देन शॉर्ट स्टेटमेंट्स, राईट. सो शॉर्ट सेंटेन्सेस, राईट. ज्यावेळेस आपण हे समरी रायटिंग करतो ॲट दॅट टाइम यू नो वॉट, वी हॅव टू ॲड little sentences, short sentences, and by it we can literally minimize our summary. आपण जी समरी लिहित आहोत ती आपण मिनिमाइज करू शकतो या गोष्टीमुळे. इट्स कॉल्ड द शॉर्ट सेंटेन्सेस, राईट फ्रेंड्स. देन last second point is there, avoid to repeat. The most important thing in writing summary, that is we need to avoid repetition in our writing, that is summary. त्या समरी रायटिंग लिहिताना, समरी रायटिंग करत असताना आपल्याला निश्चित आणि निश्चितच आपल्याला रिपिटेशन अवॉइड करायचं आहे, राईट. जर आपण एकच गोष्ट अनेक वेळेस रिपीट करत असेल तर यू नो वॉट की ते वाचणाऱ्याला प्रॉब्लेमॅटिक स्टँड होतं. वाचणाऱ्याला म्हणजे पेपर चेक करणाऱ्याला ते प्रॉब्लेमॅटिक स्टँड होतं, अँड द रिझल्ट ऑफ दॅट की यू गेट्स लिटल लो मार्क्स इन दिस इझिएस्ट कन्सेप्ट विच शुड नॉट बी हॅपन. ऑलराईट, देन द लास्ट वन थिंग, गिव्ह अ सुटेबल टायटल. बरोबर, हर एक समरी रायटिंग नंतर एक कदाचित एक क्वेश्चन असू शकतो की गिव्ह अ सुटेबल टायटल की ज्याला तुम्हाला मार्क्स आहे अर्धा, निश्चित आणि निश्चितच त्याला मार्क्स असल्यामुळे यू हॅव टू फिक्स इन युअर ब्रेन. आता टायटल कधी द्यायचं आपण पाहिलं, इट मस्ट बी ॲट द एंड ऑफ युअर समरी. एंडच्या वेळेस तुम्ही द्यायचा, परंतु आधीच टायटलसाठी 1-2 लाईन्स सोडून ठेवायच्या आणि तो पॅरेग्राफ वाचल्यानंतर दिस थिंग इट नीड टू कम इन युअर माइंड की तुम्हाला टायटल त्या ठिकाणी काय द्यायचं आहे, बेसवरती टायटल द्यायचं त्या पॅरेग्राफच्या. ऑलराईट फ्रेंड्स, सो ऑल दीज पॉइंट्स वी हॅव सीन इन अ डिस्क्रिप्टिव्ह मॅनर इन लास्ट लेक्चर दॅट व्हॉट वी हॅव टू डू while writing the summary. And now friends, today we'll do what we don't need to do. काय आपल्याला करायचं नाही आहे हे आपण या ठिकाणामधून आपण ऑब्झर्व केलेलं आहे फ्रेंड्स, किंवा करणार आहोत आपण की आपल्याला करायचं काय नाही. ठीक आहे,
what see suppose we are writing summary, we are following these points and we are hence following these points also, तर तुमच्यासाठी ते प्रॉब्लेमॅटिक होईल. आणि म्हणून आपल्याला पहिले काय करायचं नाही आहे हे आपल्याला वाचायला निश्चितच पाहिजे. देर आर सम थिंग्स इन अवर लाईफ, अ गुड लेसन I want to tell you that there are some things in life. First of all, we need to see what we don't need to do. आपल्याला काय गोष्ट करायची नाही आहे ही गोष्ट कधी कधी आपण सर्वात पहिली पाहिली पाहिजे, अँड दॅट विल बी प्रॉफिटेबल फॉर अस सेल्फ, आणि आपल्याला एक चांगल्याशा मार्गावर जाण्यासाठी आपल्याला टर्न मिळतो. ऑलराइट फ्रेंड्स, सो सी वी आर लुकिंग समरी रायटिंग अँड व्हॉट वी डोंट हॅव टू डू. आपल्याला करायचं नाही आहे काय ते आपण बघत आहोत. आणि आपण फर्स्ट वन पॉईंट वी कॅन रीड हिअर अँड ऑन द स्क्रीन ऑल्सो, स्क्रीनवर पण आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी देखील की इथे दिलंय इन्क्लूड. काय करायचं नाही आहे, तर जी समरी रायटिंग देताय तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही गोष्टी इन्क्लूड करायच्या नाही आहेत. युअर इन्क्लुडेशन कॅन लिटरली मेक युअर मार्क लिटल लो. ते मार्क्स आहेत ते लो करतील. आणि म्हणून आपल्याला लिहित असताना कुठलीही इतर गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड करायच्या नाही आहेत. पॅसेजचे वर्ड्स वाढतात थोडक्यात, आणि वर्ड्स वाढले की निश्चित आणि निश्चित यू कॅन अंडरस्टँड दॅट समरी कॅन बी लिटल. नेक्स्ट आहे एक्सक्लूड. अशा काही गोष्टी डायरेक्टली काढूनच नाही टाकायच्या. देर आर सम थिंग्स, देर आर सम स्टुडंट्स हू डू दिस थिंग्स. ही गोष्ट ते करतात, एक लाईन घेतात, एक लाईन नाही घेत, एक लाईन घेतात, एक लाईन नाही घेत. सी, इफ यू आर टेकिंग सेकंड लाईन and the baseline is the first, you have to compare those lines that what you have to do. म्हणून एक लाईन घ्यायची, दुसरी लाईन घ्यायची, अशा पद्धतीने करत असाल तर दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग फ्रेंड्स. ऑलराईट, सो म्हणून आपल्याला काही गोष्टी काढूनच टाकायच्या आहेत. अशामुळे किंवा अशा टाईपनीच आपण समरी लिहिली पाहिजे असं कधीही करायचं नाही आहे. ऑलराईट, सो वी हॅव टू एक्सक्लूड, वी डोंट नीड टू एक्सक्लूड मच मोर थिंग्स फ्रॉम दॅट paragraph to making the summary. Alright, म्हणून हे दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी होत्या. राईट, आता ह्या दोन आणखीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ॲड किंवा ॲडिशन आपण म्हणतो की आपण ती समरी आहे त्या समरीच्या बाबतीत एखादं चांगलं असं देअर इज वन थिंग दॅट यू नो मच मोर अबाउट दॅट. ती गोष्ट तुम्हाला कदाचित जास्ती माहिती आहे, अँड दॅट्स वाय यू आर अवॉइडिंग वॉट इज देअर इन द पॅसेज अँड यू आर रायटिंग अबाउट युअर सेल्फ अँड वॉट यू नो. तुम्हाला जर एखादी गोष्ट माहिती आहे ही जर तुम्ही पाहत असाल आणि ती जर तुम्ही त्या ठिकाणामध्ये लिहित असाल फ्रेंड्स, सो इट इज लिटरली दिस टाईप ऑफ पार्ट ऑफ रायटिंग इन समरी. म्हणून आपल्याला आपलं स्वतःचं ॲडिशन त्यामध्ये टाकायचं नाही आहे, बिकॉज आपण जर ॲडिशन केलं तर ते चेक करणाऱ्याच्या लक्षात येतं अँड ही कॅन मेक लो युअर मार्क्स, आणि तुमचे मार्क्स ते कमी निश्चित त्या ठिकाणी करतं. म्हणून what you can do or what you know, it is not important here that you have to observe the paragraph. तुम्हाला पॅरेग्राफ ऑब्झर्व करायचं आहे, you have to read that and then you have to make the summary, आणि मग त्याच्यावर तुम्हाला समरी बनवायची आहे. ऑलराईट फ्रेंड्स, सो ॲड आपल्या मनाचं काही करायचं नाही हे आपण शिकलो आहे. ऑलराईट, देन कमेंट. कमेंट म्हणजे एखाद्या गोष्टीवरती काहीतरी भाष्य करणे. राईट, मग काय की एखादा पॅरेग्राफ त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये एखादी कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर ते पॅरेग्राफ अवॉइड करून तुमच्या स्वतःच्या कमेंट्स त्या ठिकाणी टाकत असेल तर निश्चित आणि निश्चित फ्रेंड्स, आय वॉन्ट टेल यू दिस इज प्रॉब्लेमॅटिक थिंग फॉर रायटिंग समरी. समरी रायटिंग लिहिण्यासाठी ही गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे, आणि म्हणून फ्रेंड्स आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही पाहिजे. वी डोंट नीड टू ॲड दीज टाईप ऑफ कमेंट्स बाय आवर ओन. कारण का तर आपल्याला देखील माहीत असतं किंवा माहिती नसतं की दिस इज एक्झॅक्टली लाईक दिस. ही गोष्ट अशीच आहे हे आपल्याला माहिती नाही. वी जस्ट गो विथ द कमेंट्स वॉट यू नो. इट इज नॉट दॅट अँड इट इज नॉट इनफ. ही गोष्ट काही त्याच्यासाठी पुरेशी नसते, आणि म्हणून वी नीड टू अवॉइड मेकिंग कमेंट्स ऑन दोज पॅरेग्राफ्स बाय युअर ओन. राईट, अँड द लास्ट इज दॅट गिविंग एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणामध्ये देतो आणि हे एक्झाम्पल्स आपल्याला देणं सोडायचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी एक्झाम्पल्स द्यायचे नाही आहेत. इफ यू सी इन अ पेज नंबर 136 ऑफ युअर पेज ऑफ युअर बुक, 12th बुकचं जर आपण 136 पेज पाहिलं समरी रायटिंगचं, तर त्या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे की गिविंग एक्झाम्पल्स किंवा गिव्ह एक्झाम्पल्स ही गोष्ट
आपल्याला अवॉइड करायची आहे. आपल्याला समरी रायटिंग लिहिताना मोठे मोठे एक्झाम्पल्स लिहायचे नाही आहेत. वी नीड टू लिटरली अवॉइड दोज. ते आपल्याला लिहायचे नाहीत. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही या ठिकाणी म्हणाले की काही आपल्याला काढून टाकायचं नाही आहे. सी व्हॉट थिंग वी नीड टू डू. आपल्याला काय गोष्ट काढून टाकायची आहे किंवा काढून टाकायची नाही आहे की आपल्याला समजली पाहिजे. दोज थिंग्स वी नीड टू अंडरस्टँड. त्यांनी ती कॉन्सेप्ट समजण्यासाठी त्यांनी ती कॉन्सेप्ट समजण्यासाठी तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे. तुम्ही अशा पद्धतीनेच ते सेंटेन्स ती कॉन्सेप्ट लिहा की जे एक्झाम्पलच्या जवळ जाईल. राईट. सो इट विल बी बेटर फॉर यू टू मेक थर्ड पार्ट ऑफ दॅट, 1/3 पार्ट ऑफ होल दॅट पॅरेग्राफ. आणि म्हणून आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी ॲड करणं हे काढून टाकायचं. म्हणजे बघा किती सोपा पॅटर्न आहे, आपल्याला सर्वांना समजलंय. इमॅजिन दॅट की यू आर रायटिंग अ समरी. तसं मी हा व्हिडिओ झाल्यानंतर खाली PDF देतच आहे याची. बघा तुम्ही समरी रायटिंग लिहित आहात, तुमच्यासमोर पॅरेग्राफ आला आहे, तुम्ही वाचणार आहे, त्यानंतर तुम्ही मनात ठरवणार आहे की मला काय करायचं आहे. या ठरवण्यामध्येच तुम्ही समजून घ्या की मला काही इन्क्लूड करायचं नाही आहे आणि मला काही काढून पण टाकायचं. ज्या विशेष काही गोष्टी, इम्पॉर्टंट काही गोष्टी आहेत त्या मला काढून पण टाकायच्या नाही आहेत. हे तुम्ही या फिक्सेशन ऑफ द समरी हे ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला दिसेल. त्यानंतर आस्किंग क्वेश्चन आस्किंगमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सोडायच्या. मनचे विचार टाकायचे नाहीत. जे तुम्हाला त्याच्याबद्दल वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही यू हॅव टू मेक अ क्वेश्चन. देन कमेंटसुद्धा करायची नाही आहे. देन तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट फिक्स ठेवायची आहे. I am writing summary and there is one point in writing summary that you have to make simple and short sentences. छोटे सेंटेन्सेस तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला रिपिटेशन करायचं नाही आहे. बऱ्याच वेळा ही गोष्ट करत असताना आपल्या डोक्यात एक गोष्ट बऱ्याच वेळा फिरते आणि मग हे रिपिटेशन होतं. वी डोंट नीड टू मेक इट रिपिटेशन आपल्याला करायचं नाही आहे. आणि लास्टला आपण सुटेबल टायटल त्या ठिकाणी देणार आहोत. असं एक टायटल की जे पूर्ण पॅरेग्राफवरती बेस असेल आणि पॅरेग्राफ लिहिताना निश्चितच आपल्याला एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिले ती अवॉइड करायची आहेत, ती काढून टाकायची आहेत. या उलट आपल्याला एक्सप्लेनेशनमध्येच आपल्याला असं लिहायचं आहे की त्या एक्झाम्पलपर्यंत फक्त पोहोचू शकेल. ऑलराईट फ्रेंड्स, सो दिस इज द समरी रायटिंग. याला म्हणता येईल समरी रायटिंग. आता तुम्ही सर या ठिकाणामध्ये आपल्या बुकमध्ये जर तुम्ही या वेळेस आपण 130 पेजवरती जर आपण आलो तर आपल्याला समजेल समरी रायटिंगच्या बाबतीमध्ये काही प्रेपरेशन आईस ब्रेकर्स त्या ठिकाणी दिले आहेत. ते तुम्ही बघा. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स दिले आहेत. यू सी दोज थिंग्स अँड रीड दिस. हे जे काही या ठिकाणी डू डोंट्स लिहिलं आहे हे आय हॅव एक्सप्लेन इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज बाय चॉकबोर्ड. राईट. तर तुम्हाला हे स्वतःला वाचायचं आहे. सी व्हिडिओ लेक्चर बघितलं म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असं डेफिनेटली नाही. यू हॅव टू डू युअर वर्क. यू आर अ कॉलेज स्टुडंट आणि कॉलेज स्टुडंट मस्ट डू सेल्फ स्टडी दॅन होमवर्क. कॉलेज स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट होमवर्कच्या बरोबर सेल्फ स्टडी देखील आहे. ऑलराईट. देन ओनली यू विल गेट गुड मार्क्स. ऑलराईट फ्रेंड्स. सी मग तुम्हाला या ठिकाणी काही समरी रायटिंगच्या स्टेप्स देखील या ठिकाणी बघायला मिळतील आणि समरी रायटिंगच्या स्टेप्स तुम्ही स्वतः बघा. ओनली 6 स्टेप्स आर देअर आणि या स्टेप्समधून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये समजतील. ऑलराईट फ्रेंड्स, सो दिस इज summary writing. In last lecture and this lecture we have understood what is meant by summary writing, what we have to do, how we have to do and what we should avoid. आपण काय गोष्टी अवॉइड करायला पाहिजे हे या ठिकाणामधून आपण शिकलो. आता एक्झॅक्टली याच्यानंतर आपण समरी हे जे या ठिकाणी मी PDF मध्ये देतोय, बुकमधले देतोय ते तुम्हाला लिहायचं आहे. काही पॅरेग्राफ टाकतोय त्याची समरी तुम्हाला बनवायची आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन आपली इंग्लिशची नोटबुक ही तुमच्याकडे रेडी पाहिजे. मागच्या वर्षी मी इंग्लिशची नोटबुक करायला लावली होती. ती मी काही स्टुडंटची चेक केलेली आहे आणि हर एक स्टुडंटची मी निश्चितच नोटबुक चेक करणार आहे. म्हणून यू हॅव टू प्रिपेअर वन इंग्लिश नोटबुक, प्रॉपर इंग्लिश नोटबुक. आणि पहिल्या लेक्चरपासून तर लास्ट लेक्चरपर्यंत सर्व गोष्टी मग त्या ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन कॉलेज सुरू होण्याच्या असो या दोन्हीही वेळेस त्या नोटबुक्स मला निश्चित तुमच्याकडे पाहिजेत फ्रेंड्स. सो इट विल बी इझी फॉर गेटिंग गुड मार्क्स इन युअर कमिंग एक्झामिनेशन्स. ऑलराईट. सो PDF बघा, प्रॅक्टिस करा,
समरी जी मी टाकतो आहे त्याच्या पॅसेज जे टाकतो त्याचं समरीज बनवा अँड कीप युअर सेल्फ इन स्टडी. ऑलराईट, थँक्यू व्हेरी मच.